तर आज आपण नायट्रोजन फॅमिली डिस्कस करणार आहोत. पी ब्लॉक मधली नायट्रोजन, पुन्हा ऑक्सिजन आणि त्यानंतर हॅलोजन आणि लास्ट नंबर हा झिरो ग्रुप हे आपण आज या नीटच्या सिरीज मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामधला पहिली फॅमिली जी आहे ती नायट्रोजन फॅमिली. तर नायट्रोजन फॅमिली मध्ये काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, एक्सेप्ट नायट्रोजन काय करते, सगळे जे त्याचे मेंबर आहेत ते काय करतात, ॲलोट्रॉपी शो करतात. जसे की नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ हे नायट्रोजन फॅमिलीचे काय आहेत, मेंबर आहेत. त्यामध्ये बघा, NaNO3 हा काय चाइल्ड साल्टप्रिट आहे, KNO3 काय इंडियन साल्टप्रिट आहे. तर ही महत्वाचं आहे. त्यानंतर मॉस्कोवियम हा एक सिंथेटिक एलिमेंट या ग्रुपचा आहे. त्यानंतर Ca9PO4 5 टाइम्स CaF2 हा फॉस्फेट रॉक मध्ये सापडला जातो. त्यानंतर नायट्रोजन आहे N2 फॉर्म मध्ये सापडला जातो. नॉट फॉर्म p पाय d पाय बॉन्ड हा फॉर्म करत नाही, कारण की नायट्रोजन मध्ये d ऑर्बिटल काय आहेत, अबसेंट आहेत. त्यानंतर नायट्रोजन सिंगल बॉन्ड हा फॉस्फरस वीक ह्याच्या सिंगल बॉन्ड पेक्षा काय असतो, वीक असतो. त्यानंतर मेल्टिंग पॉइंटचं बघायला गेलं तर नायट्रोजनचा मेल्टिंग पॉइंट सगळ्यात कमी असतो. त्यानंतर डाऊन द ग्रुप मेल्टिंग पॉइंट डिक्रीज होत जातो, इन्क्रीज होत जातो. पण बघा, बिस्मथच्या वेळेस काय होतो, बिस्मथचा हा मेल्टिंग पॉइंट काय असतो, अँटीमनीपेक्षा कमी असतो. म्हणजे इथे एक एक्सेप्शनल ऑर्डर येते. त्याचप्रमाणे काय असते, बॉइलिंग पॉइंट मध्ये बी नायट्रोजन पासून खाली जाताना आपल्याला बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होताना दिसतो. पण जेव्हा बिस्मथची बारी येते तेव्हा काय होतं, ते बिस्मथचे मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट हा अँटीमनी पेक्षा काय असतो, कमी असतो. त्यानंतरचे बघा आता डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. आपल्याला माहिती आहे की एकाच एलिमेंटचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होणे याला काय म्हणते, डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. बघा, 3HNO3 ला जर आपण हीट केलं तर त्यामध्ये काय होतंय, HNO3 H2O आणि 2NO गॅस इथं रिलीज होतो. त्यामध्ये बघा, नायट्रोजनची इथं +5 ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि ह्यामध्ये काय होते, +2 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे नायट्रोजन आहे ना, +3 वरनं +5 आणि +2 या दोन ऑक्सिडेशन स्टेट वर जातो. त्यानंतर नायट्रोजनची कोव्हॅलेन्सी कुठवर असू शकते, 4 पर्यंत नायट्रोजनची कोव्हॅलेन्सी असू शकते. म्हणजे मॅक्सिमम नायट्रोजन 4 बॉन्ड बनवू शकतो. त्यानंतर रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द हायड्रोजन. आता हायड्रोजन टुवर्ड्स रिएक्टिव्हिटी कशी फॅमिलीची होती बघा, तर ते NH3PH3, ASH3, SbH3 आणि BiH3 या टाइपचे हायड्राइड हे बनवतात. त्यामध्ये बेसिसिटी डिक्रीजेस when and reducing agent increases down the group. त्यामध्ये बघा, बेस काय व्हायला लागले, खाली जाताना डाऊन द ग्रुप काय व्हायला लागले, बेसिसिटी म्हणजे बेसिक कॅरेक्टर डिक्रीज व्हायला लागले. आणि काय व्हायला लागले, जनरली मेटल सापडतोय. बिस्मथ हा एक प्रकारचा मेटल आहे, पण ऑक्साईड हे जे काय असू शकते, ऑक्साईड हे जे असणार बेसिक डाऊन द ग्रुप. पण ह्याचं जे हायड्राइड आहे ती काय असणार आहे, डाऊन द ग्रुप काय करते, बेसिसिटी कमी करते. त्यानंतर जी रिएक्शन आहे, त्यानंतर बघा, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या सोबत कशी रिएक्टिव्हिटी केली जाते, नायट्रोजन आणि फॉस्फरस काय करतात, ऑक्साईड फॉर्म करतात. ती नायट्रोजनचे फॉस्फरसचे ऑक्साईड कसे असतात, ऍसिडिक असतात. त्यानंतर आर्सेनिक आणि अँटीमनी ऑक्साईड यांचे कसे असतात, एम्फोटेरिक ऑक्साईड असतात. त्यानंतर जे आहे बिस्मथ, ह्याचं एक मेटॅलिक कॅरेक्टर ह्याच्यामध्ये डेव्हलप होतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये बेसिक टाईपचे काय असतात, ऑक्साईड असतात. तर बघा, ऑक्सिडेशन स्टेट ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍसिडिटी, आणि ऑक्सिडेशन स्टेट इज डायरेक्ट ही काय होती, डाऊन द ग्रुप काय होती, डिक्रीज होत जाते. म्हणजे काय मुळे, फक्त इनर्ट पेअर इफेक्ट मुळे काय होते, डाऊन द ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होती आणि ऍसिडिटी खाली डाऊन द ग्रुप काय होती, डिक्रीज होती. महत्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द हॅलोजन. आता हॅलोजन हा 17 नंबरचा ग्रुप आहे. त्यामध्ये त्याच्यासोबत कशी रिएक्टिव्हिटी केली जाते, तर बघा, NX5 हा एक कंपाऊंड बनवला, नॉट फॉर्म डी ऑर्बिटल ऑफ अबसेंट असतात म्हणून इथं. आता NX5 हा कंपाऊंड फॉर्म होत नाही, कारण की तिथं डी ऑर्बिटल यामध्ये अबसेंट असतो, कारण की नायट्रोजन मध्ये डी ऑर्बिटल नसते. NF3 फॉर्म होतो, ओनली स्टेबल अँड द BiF3 इज द कोव्हॅलेंट. BiF3 कोव्हॅलेंट आहे आणि NF3 एकच असं मात्र ट्रायफ्लोराइड आहे की ती स्टेबल आहे.
हा फाउंड होतो. तर बघा कंपाऊंड ऑफ द नायट्रोजन, आता नायट्रोजनचे कंपाऊंड बघायचे, त्यामध्ये नायट्रोजन हा एक प्रकारचा गॅस आहे, त्यामध्ये एक्सप्लोजिव्ह TNT ट्राय नायट्रोटोल्युन हा एक प्रकारचा एक्सप्लोजिव्ह आहे. तर बॉइलिंग पॉईंट ऑफ द नायट्रोजन किती 77°C आणि लिक्विड O2 चा म्हणजे ऑक्सिजनचा बॉइलिंग पॉईंट किती 90°C, म्हणजे ह्यांना आपण डिस्टिलेशनने वेगळे सेपरेट करू शकतो. तर प्रिपरेशन मेथड बघा नायट्रोजनच्या, लॅबोरेटरी मेथड कोणची नायट्रोजनच्या प्रिपरेशनसाठी, तर NH4Cl अमोनियम क्लोराईडला NaNO2 NaNO2 वर रिॲक्ट केलं तर आपल्याला बघा नायट्रोजन, त्यानंतर वॉटर आणि NaCl हे रिलीज होते. तर यामध्ये या प्रकारच्या रिएक्शन मध्ये पहिल्यांदा सॉल्ट बनवून घेता, इथला Na आणि इथला Cl यांच्यापासून NaCl बनला, त्यानंतर ऑक्सिजन वॉटर रिलीज करायचे आपल्याला, तर इथले 4H+ व इथले 2O2 ह्याच्यापासून आपल्याला 2O2 तयार होताना दिसतात, आणि इथं राहिलेला एक N आणि इथं राहिलेला एक N ह्याच्यापासून आपल्याला काय होतं N2 गॅस रिलीज होतं. त्यामध्ये बघा स्मॉल अमाऊंट ऑफ द NO आणि HNO3 इज इम्प्युरिटी म्हणून वापरले जातात, रिलीज होतात ह्याच्यामध्ये गॅस थ्रू आउट द, ह्या सगळ्या मिक्सचरला काय होणार H2SO4 प्लस K2Cr2O7 मधनं आपल्याला काय करावं लागते, पास करावं लागते. त्यानंतर N2 कलेक्टेड बाय अ डाउनवर्ड वॉटर डिस्प्लेसमेंट मेथडने काय केलं जाते, नायट्रोजनला कलेक्ट केलं जाते. त्यानंतरची जी मेथड आहे NH4Cl अमोनियम क्लोराईडला NaNO2, म्हणजे हे आताचीच रिएक्शन बघितलेली, NH4NO2 पहिल्यांदा तयार होतो आणि त्यासोबत NaCl म्हणजे साल्ट तयार होतो. तर NH4NO2 मधनं इथनं 4H4 आणि O2 इथनं निघून जातो आणि त्यानंतर N2 आपल्याला इथं मिळतो, म्हणजे N2 आणि H2O, आणि त्यासोबत आपल्याला साल्ट जे की NaCl हा या रिएक्शन मध्ये मिळतो. आता हिटिंग ऑफ द अमोनियम डायक्रोमेटची हिटिंग केल्यावर पण आपल्याला काय होते, नायट्रोजन गॅस मिळते. ह्यालाच म्हटलं जाते थर्मल डिकम्पोजिशन ऑफ द अमोनियम डायक्रोमेट. तर बघा, तर NH4 2 टाइम्स Cr2O7 ह्याला जर आपण हिट केलं तर आपल्याला मिळतोय नायट्रोजन, पुन्हा 4H2O आणि CrO3 हे आपल्याला यामध्ये बाय प्रोडक्ट मिळतात. त्यानंतर इथं जरा हे झालेलं आहे, त्यामध्ये व्हेरी प्युअर नायट्रोजन मी सांगतोय, तर व्हेरी प्युअर नायट्रोजन जर ऑब्टेन करायचा असला तर बेरियम नायट्राइड किंवा सोडियम नायट्राइड आपण इथं वापरू शकतो. त्यामध्ये बेरियम आणि नायट्रोजन आणि सोडियम हे आपल्याला मेटल इथं मिळू शकतात. तर यामध्ये ही व्हेरी प्युअर नायट्रोजन आपल्याला जर पाहिजे असेल तर रिएक्शन आपण ही वापरू शकतात. तर त्यानंतर बघायचं आपल्याला इंडस्ट्रियल मेथड कोणची. आता इंडस्ट्रियल मेथड जी आपल्याला बघायची नायट्रोजन प्रिपरेशन साठी, इंडस्ट्रियल मेथड बघा. आता पहिली मेथड आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जाते. मी सांगितलेलं की N2 चा जो बॉइलिंग पॉईंट आहे किंवा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट आहे -196°C आणि O2 चा काय 183°C आहे. त्यानंतर बघा प्रॉपर्टीज ऑफ द, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, कलरलेस गॅस आहे, ऑर्डरलेस गॅस आहे, त्यानंतर लेस वॉटर सॉल्युबल आहे. हा रिएक्शन विथ ऑक्सिजन, ऑक्सिजन सोबत कशी रिएक्शन देते, महत्वाची रिएक्शन आहे ही. नायट्रोजनला जर आपण, आता हवेमध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन प्रकारचे कंपाऊंड आपल्याला किंवा गॅस आपल्याला मिळतात, तर त्यामध्ये त्यांची रिएक्शन करण्यासाठी रिएक्शन तर होती बघा, पण रिएक्शन होण्यासाठी आपल्याला टेम्परेचर किती लागते, जवळजवळ 2000°C टेम्परेचर लागतंय, आणि त्यामध्ये तयार होते काय आपल्याला 2NO मॉलिक्युल आपल्याला तयार होत आहे, आणि ह्यामध्ये व्हेरी हाय डेल्टा एच असते ह्याच्यामध्ये. याचे बघा आता युजेस काय आहेत, आता ह्याचे इनर्ट ऍटमॉस्फिअर देण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जाते, अमोनिया मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, कॅल्शियम सायनामाइड साठी वापर केला जाते, आणि लिक्विड नायट्रोजन रेफ्रिजरेंट म्हणजे फ्रीज मध्ये आपल्याला वापरताना दिसतात. तर त्यानंतर अमोनिया हा एक प्रोडक्ट आहे, त्याला NH3 म्हटलं जाते. NH3 कसं तयार केला जाते बघा, NH4NO3 ह्याला जर आपण हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ द बेस जे की NaOH असते, तर आपल्याला NH3 हा गॅस अमोनियम गॅस रिलीज होताना दिसतो. त्यानंतर NaNO3 आणि H2O आपल्याला रिलीज होताना दिसतात. त्याचसोबत सोडियम नाही, अमोनियम सल्फेटला जर आपण NH4 2 टाइम्स SO4 ह्याला जर आपण कॅल्शियम हायड्रॉक्साइड जे की CaOH ट्वाइस सोबत जर रिएक्ट केला तर आपल्याला 2 मोल ऑफ द अमोनिया, त्यासोबत कॅल्शियम कार्बोनेट आणि त्यासोबत आपल्याला वॉटर रिलीज होताना दिसतो. त्यानंतर जे आहे डिके ऑर्गॅनिक मॅटर. आता ऑर्गॅनिक मॅटर म्हणल्यावर आपल्याला काय येणार, ही युरिया आहे.
हे युरिया आहे NH2CO NH2. तर ह्याला आपण ऑर्गॅनिक मॅटरला डिके करायचंय. डिके करायचं म्हणजे काय करणं, त्यातनं तोडायचं त्याला मधनं. तर बघा NH4 2 टाइम्स CO3 पहिल्यांदा काय होते, तयार होते. त्याला जर आपण हिट केलं तर, आणि त्यानंतर जे आपल्याला बघायचंय त्या NH4 2 टाइम्स CO3 ला जर आपण फर्दर हिट केलं तर त्यामधनं काय होतंय, 2 मोल्स ऑफ द NH3 रिलीज होतात. त्यानंतर H2O आणि त्यामध्ये CO2 रिलीज होतो. तर ह्या रिएक्शन मध्ये बघा, या रिएक्शन मध्ये 2 मोल्स ऑफ द NH3 रिलीज व्हायला लागल्यात. त्यासोबत H2O आणि CO2 आपल्याला रिलीज होताना दिसतात. तर ह्यामध्ये रिलीज कसे व्हायला लागलेत हेतलं बघा आता. H2 हितला H2 आणि इथला O एक रिलीज व्हायला लागला, म्हणजे 2 मोल्स घ्यावे लागते तेव्हा आपल्याला ते रिलीज करता येईल. त्यानंतर बघा इंडस्ट्रियल मेथड. इंडस्ट्रियल मेथड बघा, हॅबर्स प्रोसेस एक आपण महत्वाची प्रोसेस असते की 2019 ला पण याच्यावर एक मोल कन्सेप्ट वरून चॅप्टर वरून या रिएक्शनचा वापर करून विचारलेला. तर हॅबर्स प्रोसेस काय असते बघा, N2+3H2 ही जेव्हा रिएक्ट करते इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये त्याला म्हणतात 2NH3 म्हणजे अमोनिया फॉर्म होते, त्याला म्हणतात हॅबर्स प्रोसेस. तर ह्यामध्ये कॅटलिस्ट काय वापरलं जाते, आयर्न ऑक्साइड वापरलं जाते आणि स्मॉल लाईक K2O पण इथं वापरला जाते. अँड द Al2O सुद्धा या रिएक्शन मध्ये काय केलं जाते, वापरला जाते. तर त्यामध्ये एक महत्वाचं आहे मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनमचं एक मेटल किंवा कंपाऊंड असतो किंवा एलिमेंट असतो, तो प्रोमोटर म्हणून या रिएक्शन मध्ये वापरला जातो. मॉलिब्डेनम आपण नायट्रोजन सायकल म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग कंपाऊंड मध्ये मी मोपे कंपाऊंड असते त्या प्रकारे. आता जी नायट्रोजन फिक्सिंग सायकल असते ती पण याच प्रकारची असते. त्यामध्ये बी बघा मोफे म्हणजे मॉलिब्डेनम आणि फेरस जे की आयर्न आहे हीच वापरली जाते नायट्रोजन सायकल बायोलॉजी मध्ये. आणि तिथे बी बघा नायट्रोजन प्लस हायड्रोजन, जे की 2020 चा क्वेश्चन आहे की त्यामध्ये अमोनिया नायट्रोजन ही सगळे वापरले जाते आणि हायड्रोजन पण त्यामध्ये वापरला जातो. तर हीच प्रोसेस फक्त वेगळ्या एटीपीच्या फॉर्म मध्ये कुठे दिलेली, बायोलॉजीच्या पुस्तकात दिलेली आहे आपल्याला NCERT मध्ये. तर त्यामध्ये हॅबर्स प्रोसेस दिलेली आहे. तर बघा अमोनियाचा बॉन्ड अँगल किती असतो, 107.8 मिनिट हा अमोनियाचा बॉन्ड अँगल झाला. त्यामध्ये एक लोन पेअर असतो, 3 बॉन्ड पेअर असतात NH 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 आणि ट्रायगोनल पिरॅमिडल ह्याचा शेप झाला. तर बघा आता sp3 has a hybridization देण्यात ठेवायला लागेल sp3 हायब्रिडायझेशन. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी बघा अमोनियाच्या काय आहेत, पंजंट ऑर्डर ही एक महत्वाची म्हणजे कॅरेक्टरिस्टिक आहे याची. हायली सॉल्युबल इन वॉटर, कारण की हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करते ना, त्यामुळे हायली सॉल्युबल वॉटर असते. केमिकल प्रॉपर्टी बघा आता, फिजिकल केमिकल प्रॉपर्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टी बघा, NH3 हा बेस म्हणून काम करतो H2O सोबत, आणि H2O एम्फोटेरिक असतो, तो बेस सोबत ऍसिड म्हणून ऍसिड सोबत बेस म्हणून रिएक्ट करू शकतो. तर ह्यामध्ये NH4+ आणि OH- तयार होतात. त्यानंतर जे यूज ऑफ अमोनिया काय, नायट्रोजन फर्टिलायझर, अमोनियम नायट्रेट बनवण्यासाठी, युरिया बनवण्यासाठी, अमोनियम फॉस्फेट बनवण्यासाठी, लिक्विड नायट्रोजन रेफ्रिजरेंट म्हणून सुद्धा वापरला जाते. त्यामध्ये बघा FeCl3 जेव्हा आपण NH4OH सोबत रिएक्ट करतात, Fe2O3 XH2O आपल्याला मिळतो. त्यामध्ये बघा ही ब्राऊन कलरचा कंपाऊंड आहे, ही लय महत्वाचं आहे, ब्राऊन कलरचा कंपाऊंड आहे. त्यामध्ये NH4Cl आपल्याला काय होते, बाय प्रोडक्ट म्हणून मिळतो. ZnSO4 प्लस 2NH4OH ह्यांना जेव्हा आपण रिएक्ट करतात तेव्हा आपल्याला ZnOH2 आहे, जे की झिंक हायड्रॉक्साइड, ही व्हाईट पीपीटी, ही महत्वाचं आहे, ही विचारलं जाऊ शकते व्हाईट पीपीटी. आणि त्यासोबत अमोनियम सल्फेट आपल्याला एक बाय प्रोडक्ट मिळतो. तर त्यानंतर लिव्हिस बेस, ही लिव्हिस बेस कशामुळे, कारण की ह्याच्यावर लोन पेअर आहेत ना, आणि बेस जो असतो तो लोन पेअर डोनेट करत असतो, त्यामुळे हा लोन पेअर डोनेट असल्यामुळे हा लिव्हिस बेस म्हणून काम करतो. तर कॉपर+2 हा एक ब्ल्यू कलरचा कंपाऊंड आहे, कॉपर+2 हा ब्ल्यू कलरचा आहे. तो जर 4NH3 अमोनिया सोबत रिएक्ट केला तर कॉपर NH3 4 टाइम्स 2+ ही रिएक्शन फॉर्म करतो आणि याचा कलर असतो डीप ब्ल्यू. त्यानंतर आणि ही रिएक्शन 2020 च्या नीटच्या पेपर मध्ये फर्स्ट पेपर मध्ये विचारले गेलेले आहे. आणि दुसरी रिएक्शन आहे Ag, जे की सिल्वर जे Cl- सोबत रिएक्ट केलं तर ह्यामध्ये AgCl हा व्हाईट प्रीपीटी आपल्याला काय तयार होताना दिसतो. तर ही महत्वाच्या 2 रिएक्शन आहेत. ह्यामध्ये कॉपरचा ऑक्सिडेशन स्टेट किती असते, जनरली 2+ असते, आणि Ag ची जनरली किती असते, +1 असते. त्यामुळं हे अशा प्रकारचे कंपाऊंड फॉर्म करतात.
त्यानंतर जे आपल्याला बघायचं आहे AgCl. आता बघा AgCl कशा प्रकारचे कंपाऊंड तयार करतो, तर AgNH3 2 टाइम्स आणि ब्रॅकेट मध्ये काय NH3 2 टाइम्स Cl, म्हणजे Cl जर निघून गेला तर ह्याच्यावर काय येईल, +1 चार्ज येईल आणि अमोनियावर काही चार्ज नसतो, त्यामुळे Ag वर जनरली किती असतो, +1 चार्ज असतो. डज नॉट डिझॉल्व इन अ वॉटर, वॉटर मध्ये काय होत नाही, डिझॉल्व होत नाही. त्यामुळे महत्वाची प्रॉपर्टी हे जी वॉटर मध्ये हा डिझॉल्व होत नाही. तर त्यानंतर ऑक्साइड ऑफ द नायट्रोजन, नायट्रोजनचे ऑक्साइड बघा. आता नायट्रोजनचे ऑक्साइड खूप महत्वाचे आहेत, कारण की त्यामध्ये अँगल आणि त्याचे बॉन्ड लेंथ विचारली जाऊ शकते. तर त्यामध्ये बघा पहिला नायट्रोजन ऑक्साइड कसा बनवला जातो, तर NH4NO3 जे आहे अमोनियम नायट्रेट, याच्यापासून काय केलं जातंय, याला हिट केलं जातंय N2O + 2H2. आता जेवढे H2O वॉटर तयार होते तेवढे रिमूव्ह करायचे, ह्याच्यापासून 4H+ आणि इथनं O2 रिलीज केला तर आपल्याला काय होतंय, H2O 2H2O तयार होते आणि राहिलेलं काय, इथे एक O राहिला आणि इकडं N राहिला. म्हणजे काय व्हायला लागलंय, इथं दोन दोन मॉलिक्युल घेतले तर काय नाही, दोन नाही घ्यायची गरज, इथं एक N राहिला, इथं एक N राहिला, म्हणजे N2 गॅस आपल्याला तयार होताना दिसतो. त्यानंतर न्यूट्रल ऑक्साईड कोणते कोणते असतात, तर केमिस्ट्रीमध्ये 3 ते 4च न्यूट्रल ऑक्साईड आहेत, ज्यामध्ये एक असतो कार्बन मोनॉक्साईड, दुसरा असतो N2O आणि तिसरा असतो कार्बन डायऑक्साईड. सॉरी, तिथं असतंय NO असते कार्बन मोनॉक्साईड, दुसरा असते N2O आणि तिसरा असते NO, आणि 4 नंबरचा जे आपल्याला देण्यात ठेवायचे ते आहे H2O. हे एक प्रकारचं काय असते, न्यूट्रल ऑक्साईड असते. तर त्यामध्ये दुसरी प्रिपरेशन मेथड कशी आहे, 2NaNO2 याला जर आपण 2FeSO4 आणि 3H2SO4 सोबत रिॲक्ट केलं तर आपल्याला कंपाऊंड कोणते मिळतात, तर त्यामध्ये कंपाऊंड मध्ये Fe2SO4 3 टाइम्स आणि NaHSO4 हे कंपाऊंड आपल्याला मिळतात. त्याचसोबत जे आपल्याला 2H2O आणि हा महत्वाचा गॅस जो की आहे NO हा आपल्याला मिळतो. तर त्यामध्ये आता न्यूट्रल रिएक्शन कसे येतात बघा. आता 2NO म्हणजे हा एक कंपाऊंडचा न्यूट्रल ऑक्साइड आहे, त्याला जर N2O4 सोबत आपण नायट्रोजनच्या एक अनेक ऑक्साइड सोबत रिॲक्ट केलं तर N2O3 काय ब्ल्यू लिक्विड आहे, ब्ल्यू सॉलिड आहे आणि ऍसिडिक आहे. ब्ल्यू सॉलिड आणि एक प्रकारचा ऍसिडिक कंपाऊंड आहे. तर त्याला कसा प्रिपेअर केला जाते, NO + N2O4 ही महत्वाची रिएक्शन आहे, कारण की चार्ट फॉर्म मध्ये एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर जे आहे PbNO3 2 टाइम्स, ह्याला जर आपण हिट केलं, तर काय होतंय 4NO2 आणि त्याचसोबत काय होतंय 2PbO आणि त्यासोबत O2 रिलीज होते. O2 महत्वाची रिएक्शन आहे, कारण की इथं O2 रिलीज व्हायला लागलाय. ह्याला मध्ये NO2 लाच काय म्हटलं जाते, ब्राऊन गॅस म्हटलं जाते. तर ही महत्वाची रिएक्शन आहे की NO2 ला ब्राऊन गॅस म्हटलं जाते, आणि आपल्याला विचारलं जाते की ब्राऊन गॅस एक रिॲक्ट केला याच्या सोबत तर काय रिएक्शन मिळेल, तर ब्राऊन गॅस ही एक महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. NO2 आणि एक ब्राऊन लिक्विड फॉर्म मध्ये असते, ब्राऊन किंवा रेड मध्ये, ते असते ब्रोमीन. त्यानंतर बघा जी पुढली रिएक्शन आहे 2NO2, ब्राऊन गॅसला जर आपण पॅरामॅग्नेटिक आहे NO2, याला जर कूल डाऊन केलं तर N2O4 मध्ये तयार होतो आणि हे डायमॅग्नेटिक आणि ऍसिडिक हा गॅस किंवा प्रोडक्ट आहे. त्यानंतर 4HNO3 ह्याला जर आपण P2O5 की डिहायड्रेटिंग एजंट आहे, ह्याच्यासोबत रिॲक्ट केलं 4 नायट्रिक ऍसिडला 4 मोल ऑफ द, तर 4 मोल ऑफ HPO4 जो की ऍसिडिक आहे, फॉस्फरस ऍसिड आहे, फॉस्फरसचा एक प्रकारचा ऍसिड आहे, आणि N2O5 हा प्रोडक्ट आपल्याला इथं मिळतो. त्यानंतर नायट्रिक ऍसिडचं स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला HNO3. यामध्ये बघा H अशा प्रकारचे बॉन्ड अँगल आपल्याला दिसून येतात नायट्रोजनचे. त्यानंतर हा आउटर साइडचा अँगल असतो 130 डिग्री असतोय. त्यानंतर ही लेंथ जी असते, ही लेंथ असते 121 पिकोमीटर. त्याचसोबत ही मधली ऑक्सिजन आणि नायट्रोजनची लेंथ असते 140.6 पिकोमीटर, आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन मधला जो बॉन्ड असतो 96 पिकोमीटर असतो, आणि त्यांच्यामधला बॉन्ड जो असतो तो 102 डिग्री असतो. तर हे झालं HNO3 स्ट्रक्चर. त्यानंतर प्रिपरेशन. आता प्रिपरेशन कशी केली जाते HNO3 ची, त्यामध्ये बघा पहिलाच
सोडियम नायट्रेट वापरला जातो. याला जर H2SO4 सोबत रिॲक्ट केला तर H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट आहे. त्यासोबत बघा आता रिॲक्ट केलं तर NaHSO4 ही एक प्रोडक्ट तयार होते आणि त्यासोबत आपल्याला HNO3 एक रिॲक्शन मिळते. त्यानंतर महत्वाची रिॲक्शन आहे. महत्वाची रिॲक्शन मध्ये ओस्टोवाल प्रोसेस. आता ओस्टोवाल प्रोसेस काय आहे? 4NH3 ला जर आपण 5O2 ऑक्सिजन वापरला जाते हे याच्यासोबत रिॲक्ट केलं तर आपल्याला काय होते? 4NO आणि त्यासोबत 6H2 आपल्याला प्रोडक्ट मिळतो. त्यानंतर जो NO मिळालाय त्याला आणि O2 सोबत रिॲक्ट करायचं आणि ही इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये रिॲक्ट होऊन 2NO2 जो की ब्राऊन कलरचा गॅस आहे ते आपल्याला मिळतो. त्यानंतर 3NO2 चे मोल घ्यायचे आणि त्याला H2O सोबत हायड्रोलायसिस करायचं तेव्हा आपल्याला 2 मोल्स ऑफ द HNO3 आणि NO आपल्याला पुन्हा रिजनरेट होताना दिसतो आणि NO पुन्हा फर्दर आपल्याला ह्या रिॲक्शन मध्ये वापरता येतो. म्हणजे ही एक महत्वाची प्रोसेस आहे ज्याला की म्हटलं जाते ओस्टोवाल प्रोसेस. त्यानंतर बघा फिजिकल प्रॉपर्टी. आता फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय आहे? HNO3 च्या कलरलेस लिक्विड आहे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिडाइजेज ऑल एक्सेप्ट AU आणि PT. कॉन्सन्ट्रेशन ह्याचं जर हाय घेतलं म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड जर ऍसिड घेतला तर सगळ्यांना ऑक्सिडाइज करतो त्यांच्या हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. आणि फक्त कोण AU आणि PT जे की प्लॅटिनम आणि जी गोल्ड आहे यांना फक्त ऑक्सिडाइज करू शकत नाही कारण की हे नोबेल मेटल आहे त्यांच्यावर रिएक्शन करणं सोपं नाही. त्यानंतर बघा कॉन्सन्ट्रेटेड HNO3 घेतले तर आपल्याला आता प्रत्येकावर रिएक्शन करून बघू. आता ह्यामध्ये काय होणार आहे? प्रत्येकच रिएक्शन मध्ये आपल्याला NO2 हा एक ब्राऊन कलरचा गॅस आपल्याला मिळणार तर आहेच. त्यामध्ये बघा कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आपल्याला काय करतो? झिंक बरोबर रिएक्ट केलं तर ZnNO3 2 टाइम्स म्हणजे हे जे हायर ऑक्सिडेशन स्टेटचा नायट्रेट तयार करतो. त्यानंतर कॉपर सोबत रिएक्ट केला तर कॉपर नायट्रेट तयार व्हायला लागलाय. त्यानंतर कार्बन सोबत रिएक्ट केला तर CO2 प्लस H2O ही महत्वाची रिएक्शन आहे. CO2 प्लस H2O आपल्याला मिळायला लागलाय. त्यानंतर बोरॉन सोबत रिएक्ट केला तर H3BO3 बोरिक ऍसिड आपल्याला इथं मिळायला लागलाय. त्यानंतर P4 फॉस्फरस व्हाईट फॉस्फरस असतं ना, ध्यानात ठेवा व्हाईट फॉस्फरस असते. व्हाईट फॉस्फरस सोबत रिएक्ट केला तर H3PO3 फॉस्फरिक ऍसिड आपल्याला मिळायला लागलाय. त्यानंतर आर्सेनिक सोबत रिएक्ट केला तर AsO4 आपल्याला मिळायला लागलाय. सल्फर सोबत ऍसिड सोबत रिएक्ट केला तर H2SO4 जे की यामध्ये बघा 0 ऑक्सिडेशन स्टेट वर नकडनं चाललाय +6 ऑक्सिडेशन स्टेट जे की हायर ऑक्सिडेशन स्टेट वर चाललाय. हायर ऑक्सिडेशन स्टेटचा ऍसिड फॉर्म करायला लागलाय. त्यानंतर SN ला जर आपण रिएक्ट केलं तर H2SNO3 फॉर्म होतो. I3 ही महत्वाची रिएक्शन आहे. I3 म्हणजे आयोडाइड ला रिएक्ट केलं तर त्याला HiO3 हा प्रोडक्ट आपल्याला इथं मिळताना दिसतोय. तर त्यानंतर H2S हा गॅस जो आहे त्याला जर आपण रिएक्ट केलं कोणासोबत कॉन्सन्ट्रेटेड HNO3 तर आपल्याला सल्फर हा फ्री आयटम आपल्याला इथं सल्फर मिळताना दिसतोय. जर आपल्याला SO2 सोबत जर रिएक्ट केलं तर कॉन्सन्ट्रेटेड HNO सोबत तर त्याला आपल्याला H2SO4 जे की H काढल्यानंतर 2 मायनस ह्याच्यावर येते तो हायर ऑक्सिडेशन स्टेटचा ऍसिड आपल्याला मिळतो आणि सगळ्या रिएक्शन मध्ये वरील दिलेल्या NO2 हा ब्राऊन कलरचा गॅस काय आहे? कॉमन आहे. त्यानंतर जे आपल्याला बघायचंय बघा आता कॉन्सन्ट्रेटेड HNO3 डायल्यूट HNO3 आणि व्हेरी डायल्यूट HNO3 चं रिएक्शन काय होतं तर हे महत्वाचे आहे. जर आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल स्टडीज बघितली असेल आपण तर त्यामध्ये बघा निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ द रिडक्शन पोटेन्शियल असेल मेटलचं. त्यानंतर पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द SRP आणि मेटलॉइड जर असतील त्यांच्यासोबत कसं रिॲक्ट करतात तर बघा निगेटिव्ह व्हॅल्यू जर असलं तर मेटल नायट्राइड फॉर्म करते कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत आणि NO2 गॅस रिलीज होते. त्यासोबत निगेटिव्ह असेल तर मेटल नायट्राइड तर फॉर्म करणार आहे NO2 गॅस रिलीज करणार आहे आणि ऍसिड तयार करते मेटलॉइड सोबत. त्या आणि तिन्ही मध्ये काय करते NO2 गॅस रिलीज करते. आताच कॉन्सन्ट्रेटेड HNO3 च्या रिएक्शन आपण बघितल्या. त्यानंतर डायल्यूट HNO3 मध्ये फरक पडते. तर डायल्यूट HNO3 मध्ये नायट्रेट तर तयार होतोय त्यासोबत N2O जो की लाफिंग गॅस म्हणून ओळखला जाते तो रिएक्टर मध्ये मिळतोय. पॉझिटिव्ह SRP जो असेल त्यामध्ये नायट्रेट तर मिळतोय पण त्यासोबत आपल्याला काय मिळतंय NO गॅस आपल्याला मिळतोय आणि त्यानंतर मेटलॉइड सोबत ही रिएक्शन दाखवत नाही. त्यानंतर व्हेरी डायल्यूट ऍसिड तर आपल्याला नायट्रेट तर देतोय निगेटिव्ह SRP सोबत. त्याचसोबत आपल्याला NH4NO3 अमोनियम नायट्रेट आणि अमोनिया हा गॅस आपल्याला देतोय तर पॉझिटिव्ह SRP सोबत ह्यांच्या रिएक्शन होत नाहीत.
त्यानंतर बघायचं आपल्याला ही महत्वाची रिएक्शन आहे. आता झिंक जो आहे, झिंकला जर आपण डायल्यूट HNO3 सोबत रिएक्ट केलं तर काय होते, आपल्याला N2O जो लाफिंग गॅस आहे ती तयार होते आणि ZnNO3 टू टाइम्स झिंक नायट्रेट तयार होतोय. आणि झिंकला जर आपण कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत रिएक्ट केलं तर आपल्याला ZnNO3 टू टाइम्स प्लस ऑफ NO2 गॅस आपल्याला रिलीज होताना दिसतो. त्यासोबत बघा कॉपरला जर आपण रिएक्ट केलं काय सोबत, डायल्यूट HNO3 सोबत, तर कॉपर नायट्रेट प्लस NO गॅस आपल्याला मिळतोय. आणि त्यासोबत कॉन्सन्ट्रेटेड HNO3 सोबत जर रिएक्ट केलं कॉपरला तर कॉपर नायट्रेट प्लस NO2 गॅस आपल्याला मिळताना दिसतोय. तर बघा कॉन्सन्ट्रेटेड सोबत NO2 गॅस दोन्हीकडे मिळतोय आणि नायट्रेटच तयार होते. पण बघा डायल्यूट HNO3 सोबत झिंक आपल्याला N2O देतोय आणि कॉपर आपल्याला काय देतोय, NO देतोय. म्हणजे बघा कॉपर NO द्यायला लागला म्हणजे कॉपरचं रिडक्शन पोटेन्शियल काय असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे, जो की डायल्यूट HNO सोबत आपल्याला NO द्यायला लागलाय. आणि निगेटिव्ह SRP असलं पाहिजे कुणाचं, तर झिंकचं SRP असलं पाहिजे निगेटिव्ह, कारण की तो आपल्याला N2 हा गॅस आपल्याला यामध्ये देतो. तर सम एक्सेप्शन बघा आता याच्यामध्ये, सम एक्सेप्शन आहे त्यामध्ये manganese Mn and the manganese and the magnesium form a H2 gas with the very dilute acid HNO3. very dilute acid HNO3 असला तर मॅग्नीज आणि मॅग्नेशियम काय करतात, H2 गॅस फॉर्म करतात. आता बघा त्यानंतर बेरिलियम, ॲल्युमिनियम, Fe, आयर्न, क्रोमियम डू नॉट ब्रेक ड्यू टू द ऑक्साइड लेअर. आता बघा रिॲक्ट करत नाहीत, ही जेवढे रिॲक्शन मी सांगितले किंवा एलिमेंट सांगितले, बेरिलियम, त्यानंतर ॲल्युमिनियम, त्यानंतर Fe, आयर्न आणि क्रोमियम डू नॉट रिॲक्ट विथ द ड्यू टू द ऑक्साइड लेअर फॉर्मेशन करतात हे. तर Au आणि Pt आर द नोबेल मेटल आहे, त्यामुळे तर ही काय करणार, रिॲक्शन दाखवणारच नाहीत. त्यानंतर Au आणि Pt ओनली रिॲक्ट्स विथ द ॲक्वारेजिया. आता ॲक्वारेजिया हे एक महत्वाचं इथे कन्सेप्ट येतो की Au आणि Pt ला जर आपल्याला रिॲक्ट करायचं असेल, Au ला आणि Pt ला जर रिॲक्ट करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला ॲक्वारेजिया वापरायचं असतं. तर ॲक्वारेजिया कसं बघा, आता ॲक्वारेजिया म्हणजे काय असते, 3HCl आणि HCl आणि HNO3 चं काय कॉम्बिनेशन असते. तर HCl चं 3:1 कॉम्बिनेशन वापरलं जाते. त्यामध्ये 3 HCl आणि 1 HNO3 वापरला जातो. 3:1 कसं ध्यानात ठेवायचं, तर बघा त्यामध्ये 3 आहे, 3:1 आणि HCl मध्ये 3 प्रकारचे काय केले जाते, तर वर्ड नाही पण 3 लेटर वापरले जातात. HCl म्हणजे 3 लेटर HCl मध्ये आहे, त्यामुळे HCl चं प्रमाण किती वापरलं जातं, 3. आणि as to 1 ही रेशो आपल्याला घ्यावं लागतं, त्याला ॲक्वारेजिया म्हटलं जाते. 3HCl प्लस HNO3 चा वापरला तर NOCl आणि 2H2O, त्याच बरोबर आपल्याला Cl- हा गॅस रिलीज होताना दिसतो. तर त्यामध्ये बघा Au ला जर आपण 3Cl- बरोबर रिॲक्ट केलं तर AuCl3 आणि त्याला फर्दर रिॲक्ट केलं तर काय होते, HAuCl4 आपल्याला रिलीज होताना दिसतो. आणि प्लॅटिनम सोबत बी 4Cl- जर रिॲक्ट केला तर प्लॅटिनम Cl4 आणि फर्दर जर अनेक रिॲक्शन केली त्या मीडियम मध्ये तर H2PtCl6 आपल्याला प्रोडक्ट रिलीज होताना दिसतोय. तर हे झाले ॲक्वारेजियाचे रिॲक्शन. आता त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 जर आपल्या स्किनवर जर पडला तर काय होतं, येल्लो स्पॉट दिसून येतात आपल्या स्किनवर. त्यासोबत नायट्रेटला आपण एक्सप्लोजिव्ह म्हणून पण वापरलं गेलंय. त्यानंतर नायट्रोग्लिसरनाइन प्लस ट्रायनायट्रोटोल्यून ह्याला काय म्हणतात, एक्सप्लोजन म्हणून वापरले जाते. तर ऑक्सिडायझर फ्युल म्हणून सुद्धा ह्याचा वापर केला जाते. त्यानंतर जाता बघा कंपाऊंड ऑफ द फॉस्फरस. आता नायट्रोजनचे कंपाऊंड बघितले, ही सगळे आपण बघितलेले आतापर्यंत नायट्रोजनचे कंपाऊंड. त्यानंतर आपल्याला बघायचे कंपाऊंड ऑफ द फॉस्फरस. आता कंपाऊंड ऑफ द फॉस्फरस बघा, फॉस्फिन हा पहिला कंपाऊंड ऑफ द फॉस्फरस आहे. त्यामध्ये बघा प्रिपरेशन कशी केली जाते, Ca3P2 याला जर आपण हायड्रोलायसिस केलं तर त्यापासून आपल्याला 2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड आपल्याला मिळते. तर त्यासोबत PS3 हा एक फॉस्फिन नावाचा गॅस आपल्याला काय होते, फॉसिजिन वेगळा आहे, COCl2 जो की आपल्याला हायड्रोकार्बनच्या हॅलोजन चॅप्टर मध्ये आपल्याला बघायला भेटतंय. COCl2 हा एक फॉसिजिन आहे, पण PS3 हा काय फॉस्फिन आहे.
तर त्यानंतर लॅबोरेटरी मेथड कशी आहे प्रिपरेशन करण्याची, P4 जो की व्हाईट फॉस्फरस आहे 3NaOH सोडियम हायड्रॉक्साइड सोबत हायड्रोलायसिस करायचे त्याच्या बेसिक मीडियम मध्ये, तर PH3 आणि त्यासोबत आपल्याला NaHPO2 रिलीज होताना दिसतोय. त्यासोबत PHI आणि त्यासोबत KOH जर ऍड केला तर Ki+H2O प्लस PH3 गॅस आपल्याला रिलीज होताना दिसतो. तर ही रिएक्शन वरील कशासाठी वापरली जाते, तर प्युरिफिकेशन ऑफ द इम्प्युरिटी प्युरिफाय करण्यासाठी ही रिएक्शन वापरली जाते. कोणची, PH4I प्लस KOH यासोबत आपल्याला KiH2 आणि PH3, कारण की प्युरिफाय PH3 आपल्याला काहीच कामाचा नाही, तर आपल्याला इम्प्युअर PH3 कामाला येतो. त्यानंतर जे बघायचे आपल्याला प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीज काय, रॉटन फिश लाईक स्मेल असते, जे ही महत्वाचे आहे. हायली पॉइझनस, स्लाइटली वॉटर सॉल्युबल असते, डिकम्पोज टू गिव्ह अ रेड फॉस्फरस आणि HI. रेड फॉस्फरस आणि HI रिड्युसिंग एजंट आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, आपल्याला माहिती. ह्या सोबत दिलं तर आपल्याला काय होतं, डिकम्पोज होते. आणि त्यासोबत आपण 3CuSO4 प्लस PH3 2PH3 जर रिएक्ट केलं तर 2CU3P2 प्लस H2SO4 हा ऍसिड आपल्याला रिलीज होताना दिसतोय. त्यासोबत जर बघितलं आपण तर 3HgCl2 त्यासोबत PH3 जर रिलीज केला, रिएक्ट केला 3HgCl2 आणि 2PH3 तर Hg3P2 प्लस 6HCl आपल्याला इथं मिळतं. त्या ब्राउनिश ब्लॅक कलर आपल्याला इथं दिसून येतो. त्यामध्ये Hg3P2 हा एक ब्राउनिश ब्लॅक कलरचा कंपाऊंड इथं फॉर्म होताना आपल्याला दिसून येतोय. तर वीकली बेसिक काय असण्याचं कारण काय आहे, कारण की NH3 सगळ्यात बेस आहे जास्त या ग्रुप मधला. त्यानंतर PH3 आहे आणि डाऊन टू ग्रुप काय होते, बेसिसिटी काय होती, डिक्रीज होत जाते. मी मग स्टार्टिंगला सांगितले. तर PH3 प्लस HBr जर ऍड केला तर PHBr हा एक कंपाऊंड आपल्याला इथं रिलीज होताना दिसतोय. तर त्यानंतर जे आपल्याला बघायचं आहे युजेस. आता युजेस काय आहेत बघा, युजेस बघायचे आता PH3 चे. तर स्पॉन्टॅनियस कंबशन साठी आपल्याला ह्या PH3 चा वापर केला जाते. होम सिग्नल साठी ह्याचा वापर केला जाते. आणि स्मोक स्क्रीन जे की आपल्याला पॅराशूट मध्ये किंवा कुठं फसल्यानंतर आपल्याला त्याचा वापर करू शकतो, की होम सिग्नल देण्यासाठी कुठं जंगलात काय तारकाला तर सिग्नल देण्यासाठी याचा वापर केला जातो. ज्याकडून स्मोक निघतो यातनं, त्याचा कलर वेगळा असतो. तर फॉस्फरस हॅलाइड, आता एक कंपाऊंड बघायचे आपल्याला फॉस्फरसची, त्या कंपाऊंड मधले फॉस्फरस हॅलाइड एक महत्वाचे कंपाऊंड आहेत. तर फॉस्फरस हॅलाइड त्यामधला फॉस्फरस ट्रायक्लोराइड आपल्याला पहिल्यांदा बघून घेऊ. तर त्याला PCl3 म्हणतात. आता हिटिंग ड्राय क्लोरीन, याला काय म्हणतात, व्हाईट फॉस्फरस बरोबर ड्राय क्लोरीनला हिट करायचं आपल्याला. ही व्हाईट फॉस्फरसच आपण काय यूज करतो, कारण की व्हाईट फॉस्फरस जो असतो त्या व्हाईट फॉस्फरसलाच आपण अँगल स्ट्रेन किंवा स्ट्रेन असल्यामुळे ती रिएक्ट करू शकतो, पण रेड फॉस्फरस रिएक्ट करत नाही. तर P4 ला व्हाईट फॉस्फरस त्यासोबत आपण 6Cl2 जर रिएक्ट केलं तर PCl3 एक कंपाऊंड आपल्याला मिळू शकतोय. त्यानंतर थायोनाइल क्लोराइड जे की आपण डार्झंट रिएक्शन मध्ये SOCl2 म्हणून वापरला जातोय, तर त्यामध्ये वापरला जातो. तर P4 जो व्हाईट फॉस्फरस त्याला थायोनाइल क्लोराइड 8 मॉलिक्युल ऑफ द थायोनाइल क्लोराइड जे SOCl2 सोबत वापरले. तर PCl3 SO2 गॅस महत्वाचा आहे, इथे SO2 गॅस मिळतोय आणि त्याचसोबत H2Cl2 ही महत्वाचं आहे. H2Cl2 आपल्याला इथं रिलीज होताना दिसतोय. तर प्रॉपर्टीज बघा. आता प्रॉपर्टीज काय, कलरलेस ऑइली लिक्विड आहे. काय, कलरलेस ऑइली लिक्विड आहे. PCl3 ला जर आपण हायड्रोलायसिस केलं तर H3PO3 आणि 3HCl. बघा आता इथे काय होते, PCl3 मध्ये P चा ऑक्सिडेशन स्टेट +3 वरनं H3PO3 मध्ये ह्याचा ऑक्सिडेशन स्टेट +3 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट न चेंज करता हायड्रोलायसिस होत असते. त्यानंतर फॉस्फरस पेंटाहॅलाइड काय, प्रिपरेशन. आता प्रिपरेशन बघा, व्हाईट फॉस्फरसला जर आपण 10Cl2 जर रिएक्ट केलं तर जास्त Cl2 जर रिएक्ट केलं तर PCl5 आणि इथं काय करत होतो आपण 6Cl2 वर रिएक्ट करत होतो, तर आपल्याला PCl3 तर 10Cl2 वापरले. तर SOCl2 ऑन अ फॉस्फरस. तर SOCl2 ला जर आपण तिथं वरी काय करत होतो PCl सोबत आपण PCl3 सोबत SOCl2 आपण रिएक्ट करत होतो, त्याला म्हणते डार्झंट रिएक्शन.
डार्क रिएक्शन मध्ये त्याला वापरला जाते. तर व्हाईट फॉस्फरसला जर आपण 10 मोल ऑफ द SO2Cl2 सोबत रिएक्ट केलं तर काय होते आपल्याला PCl5 प्लस SO2 आणि वरी पण आपल्याला SO2 गॅस मिळत होता फॉस्फरस PCl3 मध्ये. तर PCl3 मध्ये SO2 गॅस मिळत होता त्यासोबत आपल्याला 2S2Cl2 आपण मिळत होता. त्यानंतर जे आहे प्रॉपर्टीज, आता ह्या गॅसेसची प्रॉपर्टीज काय आहे यामध्ये, तर PCl5 हा व्हाईट येल्लोविश आणि पावडर फॉर्म मध्ये आपल्याला मिळतो. त्यामध्ये PCl5 ला जर आपण रिएक्ट केलं H2O सोबत तर आपल्याला POCl3 आणि 2HCl मिळतात. तर यामध्ये बघा फॉस्फरस 2019 ला क्वेश्चन आलता की फॉस्फरस कसा कोणत्या फॉर्म मध्ये फॉस्फरस पेंटाक्लोराइड सापडला जातो, तर 3 बॉन्ड आपल्याला एका प्लेन मध्ये क्लोरीनचे जे की इक्विलॅटरल प्लेन मध्ये असतात आणि 2 बॉन्ड काय असतात ऍक्सियल बॉन्ड असतात. तर ऍक्सियल बॉन्ड काय असतात जास्त स्ट्रेंथनी दूर दूर केले असतात त्यामुळे त्यांची लेंथ जास्त असते आणि ते वीक असतात आणि हे एक दोन ऍक्सियल बॉन्डच काय असतात वीक असल्यामुळे रिएक्ट करतात आणि हे ऍक्सियल बॉन्डचं रूपांतर काय मध्ये होतं H2O मधला आपल्याला काय करायचंय O काय करायचंय फक्त इथं येऊन देऊन द्यायचंय म्हणजे O जर आपल्याला ह्या 3 क्लोरीन सोबत रिएक्ट झाला तर POCl3 तयार होतं आणि वरलं Cl2 प्लस ह्यातले 2 H ह्यामध्ये काय होते आपल्याला 2HCl रिलीज होताना दिसते. तर POCl3 ला फर्दर रिएक्ट केलं तर आपण 3H2O फर्दर हायड्रोलायसिस केलं तर आपल्याला H3PO3 आणि 3HCl आपल्याला मिळतो. तर बघा ह्यामध्ये POCl3 मध्ये ह्याचा ऑक्सिडेशन स्टेट किती +5 आहे. +5 वरनच त्याचा ऑक्सिडेशन स्टेट +5 मध्ये चाललाय म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट चेंज होत नाही हायड्रोलायसिस रिएक्शन मध्ये. सबलिमेशन रिएक्शन ऑन एटीम सबलिमाइड होते काय बघा आता PCl5 ला जर हिट केलं तर आपण काय होते PCl3 प्लस Cl2 जे की ऍक्सियल बॉन्डचे जे Cl आहेत ती काय करतात निघून जातात आणि Cl2 गॅस फॉर्म करतात. त्यानंतर डिवायडेड मेटल फाइनली डिवायडेड मेटल सोबत जर रिएक्ट केलं तर Ag सोबत रिएक्ट केलं तर PCl5 ला 2AgCl व्हाईट असते व्हाईट PPT असते आणि PCl3 रिएक्ट होते. बघा जी फॉस्फरसचे ऍक्सियल बॉन्ड आहेत तीच रिएक्ट करायला लागलेत आणि SN ला जर PCl5 वर रिएक्ट केलं तर आपल्याला SnCl4 आणि 2PCl3 रिएक्ट होताना फॉर्म होताना दिसतात. त्यामध्ये बघा आता ही महत्वाची रिएक्शन आहे NH4 म्हणजे अमोनियम प्लस ह्याला जर आपण काय केलं X मायनस G हॅलोजन सोबत रिएक्ट केलं तर काय होते OH मायनस निघून जाते आणि हिट केलं तर काय होते NH3 फॉर्म होताना दिसतोय. त्यासोबत N2 प्लस CH2 ह्या बस प्रोसेसने आपल्याला अमोनिया तयार होताना दिसतोय. कॅल्शियम सायनाइड किंवा ह्यासोबत आपण CaCN2 सोबत रिएक्ट जर केलं CaCN2 प्लस C जर आपण घेतलं तर ह्याला नायट्रोलियम म्हटलं जाते. तर ही घ्यायची गरज नाही. तर CaCN2 ला जर आपण हायड्रोलायसिस केलं तर अमोनिया आपल्याला मिळते. त्यासोबत जर आपण अमोनियाची बेसिक प्रॉपर्टी आपण बघितली NH2 मायनस आणि NH4 प्लस ही फॉर्म करते अमोनिया. त्यानंतर अमोनियाला जर आपण PT प्लॅटिनम आणि ऑक्सिजन सोबत रिएक्ट केलं तर आपल्याला NO गॅस मिळते. ही एक महत्वाची रिएक्शन आहे. NO गॅसला जर आपण O2 सोबत रिएक्ट केलं तर NO2 गॅस आपल्याला मिळतो. NO गॅसला जर O2 सोबत रिएक्ट केलं तर आपल्याला डायरेक्ट NO2 गॅस पण मिळाला जाऊ शकतोय आणि NO2 गॅसला जर आपण हायड्रोलायसिस केलं तर NO2 मध्ये ह्याचा ऑक्सिडेशन स्टेट किती +4 आहे. ह्यासोबत रिएक्ट केलं तर काय होते HNO3 मध्ये रिएक्ट कन्वर्ट होते. ते एक मध्ये +5 ऑक्सिडेशन HNO2 मध्ये कन्वर्ट होते यामध्ये +4 ऑक्सिडेशन स्टेट असतो. तर त्यानंतर जी लास्ट रिएक्शन आहे ती थर्मल O2 नॉर्मल कंडिशन मध्ये जर आपण रिएक्ट केला तर N2 फॉर्म करते किंवा ही रिव्हर्सिबल रिएक्शन आपल्याला यामध्ये दिसून येऊ शकते. तर ही झाली फॉस्फरस आणि नायट्रोजन यांचे कंपाऊंड व ह्या पहिल्या नायट्रोजन फॅमिलीची शॉर्ट रिव्हिजन मध्ये आपण बघितले. तर ह्याच प्रकारे आपण ऑक्सिजन त्याचप्रमाणे हायड्रोजन आणि लास्टचा जो छोटासा पार्ट आहे 18व्या नंबरचा ग्रुप जे की 0 ग्रुप असतोय त्याची पण शॉर्ट रिव्हिजन सिरीज करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद.